ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. आपण हरे कृष्ण. विश्वरूप दर्शन योग हा 11वा अध्याय बघतोय. आता काही शेवटचे श्लोक बाकी आहेत या अध्यायाचे, 2-3. पण बराच वेळ झाल्यामुळे तुम्हाला मागची थोडक्यात काय म्हणेल सारांश सांगतो. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सर्व विभूती अर्जुनाला सांगितल्या आणि अर्जुनला म्हटले की मी हे सर्व किती सांगणार. माझ्या विभूती तर अनंत आहेत आणि माझ्या एका अंशाने मी हे सर्व जग व्यापलं आहे. तर ते जगव्यापी रूप बघण्याची अर्जुन या अध्यायामध्ये इच्छा करतो. म्हणून पहिल्या 4 श्लोकामध्ये अर्जुन तुम्ही मला आत्तापर्यंत काय सांगितलं वगैरे सांगून म्हणतो की मला तुमचं ते रूप दाखवा जे सर्वव्यापी आहे. आणि अ, जर माझी शक्यता नसेल तर तुम्ही मला तशी शक्यता द्या किंवा मला तशी पात्रता द्या किंवा तशा प्रकारची दृष्टी द्या. असं अर्जुन बोलल्यावरती मग भगवंत पुढच्या 4 श्लोकामध्ये अर्जुनला सांगतात की तू या रूपामध्ये काय काय बघशील. त्याच्यामध्ये आदित्य, मरुत अशा वेगळ्या प्रकारचे देवतांची नावं सांगतात. आणि तू एका ठिकाणीच बसून सर्व ब्रह्मांड बघू शकशील. हा, आपल्या जगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये सर्वात वेगवान काय आहे? सर्वात जास्त गती कोणाची आहे? प्रकाश. हां, परफेक्ट. तर प्रकाशाची गती कशी आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंद. 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढी गती असून सुद्धा सूर्यापासून आपल्याकडे पोहोचायला प्रकाशाला किती 7 ते 8 मिनिट लागतात. फक्त एवढं अंतर हे करण्यासाठी. आणि हे पूर्ण जर ब्रह्मांडामध्ये फिरायचं असेल आणि पूर्ण ब्रह्मांड बघायचं असेल तर प्रकाशाच्या गतीने जाऊन सुद्धा शक्य नाहीये. हं. तरी ते भगवंत अर्जुनला म्हणतात की तू एका ठिकाणी बसून हे पूर्ण विश्व बघशील. जे की कितीही काळासाठी प्रवास केला तरी बघणं शक्य नाही. आणि मग 8व्या श्लोकात भगवंत म्हणतात की मी तुला दिव्य दृष्टी देईल. त्या दिव्य दृष्टीद्वारे किंवा त्या दिव्य चक्षुद्वारे तू हे रूप बघू शकशील. तेव्हा आपण चर्चा केली होती की दिव्य आणि आध्यात्मिकमध्ये फरक आहे. मग श्लोक क्रमांक 9 आणि 14 मध्ये अर्जुन जे जे बघतोय त्याचं वर्णन संजय धृतराष्ट्रानं तिथे राजमहालात सांगतात की अर्जुना असं बोलल्यावरती भगवंतांनी मग ते रूप दाखवायला सुरुवात केली. तर त्या रूपामध्ये काय काय त्यांनी बघितलं. आ, आता हे सर्व सांगणं शक्य नाहीये. कारण जे अर्जुनचा जो भाव आहे किंवा त्याला जे दिसतं जशास तसं सांगणं शक्य नाहीये. तर संजय थोड्याफार प्रमाणात जसं सांगता येईल तसं धृतराष्ट्रांना सांगतोय. तर मग त्याच्यामध्ये काय सांगितलं की असं रूप आहे ज्याच्यामध्ये खूप सारे चेहरे आहेत, हात आहेत, डोळे आहेत, शस्त्र आहेत, आभूषणं आहेत. नंतर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत, सुगंध आहेत. तर जे जे अर्जुन बघतोय ते सर्व संजय धृतराष्ट्रांना सांगतो. आणि हे बघून झाल्यावरती मग अर्जुन काय करतो की हे सर्व बघून झाल्यावरती मग खाली बसतो. एका ठिकाणी बसतो आणि भगवंतांना प्रणाम करतो. दोन्ही हात जोडून भगवंतांना प्रणाम करतो. मग मग अर्जुन म्हणतो की मी तुमच्या रूपामध्ये काय काय बघत आहे. तुमच्याच एकाच रूपामध्ये ब्रह्माजी पण आहेत, शिव पण आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिव्य साप पण आहेत. हं. आता हे अर्जुन बोलत आहे.
याच्या पूर्वीचं जे होते ना, जे संजय धृतराष्ट्राला सांगत होते, तो संजय अर्जुन काय बघत आहे त्याच्यावरून त्याला जे समजते ते सांगत होता. परंतु आता या श्लोकापासून अर्जुन भगवंतांना नमस्कार करून स्वतः बोलतो. आता हे अर्जुनाचे शब्द आहेत. तर या श्लोकामध्ये 15 मध्ये अर्जुन सांगतो की हं, की मी एका ठिकाणी या ब्रह्मांडातल्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. आणि 14 भुवन बघण्याची जी क्षमता आहे ती भगवंतांनी मला दिली. परत मग अर्जुन तो म्हणतो की तुम्हाला खूप सारे बाहू म्हणजे हात आहेत, उदर, वक्त्र, नेत्र म्हणजे डोळे आहे, तुमचे अनंत रूप आहेत. या रूपाची सुरुवात कुठे, मध्य कुठे, अंत कुठे काही समजत नाहीये. तर हे अर्जुनाचं जे जे अर्जुन बघतो तर तो बोलतोय. मग अ, मग तुमच्या रूपामध्ये काय दिसतंय की वेगवेगळ्या प्रकारचे किरीट म्हणजे हे मुकुट, किरीट आहेत, गदा आहेत. भगवंतांच्या गदेचं नाव काय आहे? कौमुदी. हा, कालच महाभागवत प्रभूंनी सांगितलं होतं ना, गदेचं नाव कौमुदकी, धनुष्याचं नाव सारंग, चक्राचं नाव सुदर्शन, अशा वेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. तर हे अर्जुन त्याचं वर्णन करतोय. आणि तुमचं रूप हे सर्व बाजूनी धगधगत्या अग्नीसारखं आहे आणि त्याचं मोजमाप करणे मला मला म्हणजे काही कुणाला शक्य नाही आहे. आणि तुम्ही सर्व विश्वाचे निधान म्हणजे आधार आहात. आणि तुम्ही धर्मगोप्ता आहात म्हणजे धर्माची तुम्ही रक्षा करता. आणि तुम्ही सनातन पुरुष आहात म्हणजे अ, सर्वांचं मूळ किंवा चिरकाळापासून तुम्ही आहात असं म्हणता येईल, किंवा पुराण पुरुष. अ, न तुम्हाला मध्यभाग आहे, न अंत आहे. आणि तुम्हाला अनंत बाहू आहेत. सूर्य आणि चंद्र हे तुमच्या डोळ्यासारखे आहेत. आणि तुमच्या चेहऱ्यातून किंवा मुखातून अग्नी बाहेर येत आहे. आणि यामुळे सर्व विश्व अ, तप्त होत आहे. अ, मग अर्जुन म्हणतो की हे फक्त इथेच नाही, तर पृथ्वी आणि वरच्या भागामध्ये पण तुम्ही सर्व काही व्याप्त केलं आहे. आणि हे रूप बघून सर्वजण व्यथित होत आहेत. आपण म्हणतो ना, माझी काय व्यथा सांगू, किंवा खूप व्यथित झालो. म्हणजे मला वाटते सरळ भाषेमध्ये की माझी भीती किंवा माझं संकट, याला आपण व्यथा म्हणतो, किंवा पीडा. पीडेला पण व्यथा शब्द वापरला जातो. तर अर्जुन म्हणतोय की तुमची या रूपामुळे तिन्ही लोकातील सर्वजण व्यथित होत आहेत. अ, प्रव्यथितम, तुमचं हे उग्र रूप बघून. मग आता अर्जुन इथून श्लोक क्रमांक 11 पासून याचं वर्णन करतोय, काळ रूपाचं. तर काळ रूपाचं वर्णन आणि आधीच्या रूपाच्या वर्णनामध्ये काय फरक आहे? तर आधीचं वर्णन जे आहे ते चित्रासारखं आहे. आणि काळ रूप म्हणजे पिक्चर सारखं आहे. म्हणजे फोटो फोटो बघणे आणि व्हिडिओ बघणे याच्यात जसा फरक असतो, तसा या दोन्ही वर्णनामध्ये फरक आहे. आता इथून जे 11 पासून वर्णन आहे ते काळ रूपाचं आहे, म्हणजे व्हिडिओ फॉर्ममध्ये. तर मग अर्जुन सांगतो की सर्वजण तुम्हाला घाबरत आहे, सर्वजण तुम्हाला नमस्कार करत आहेत, प्रांजल्या गणंती. आणि महर्षीगण स्वस्ती स्वस्ती असे म्हणत आहेत आणि वेगवेगळ्या स्तुतीने तुमची अ, प्रार्थना करत आहेत. हम्म. आणि या रूपामध्ये सर्व रुद्र, आदित्य, वसु, अश्विन, 2 अश्विनी कुमार, मरुत, उष्मपा म्हणजे पितृ, सर्वजण हे रूप बघून विस्मित झालेत. तर मग म्हणतो की अ, तुमच्या या रूपामध्ये खूप सारे वक्त्र म्हणजे चेहरा आहे, वक्त्र आहेत, नेत्र आहेत, बाहू आहेत, पाद म्हणजे पाय. आणि याच्यामध्ये एक वेगळं वर्णन काय सांगतो तो की बहुदंष्ट्रा करालम. हे हात, पाय, चेहरे, डोकं तर यापूर्वी पण बोलला होता. पण 23 मध्ये तो त्यांच्या दातांबद्दल बोलतो की तुमचे जे दात आहेत
ते खूप भयंकर आहेत. बहुदंष्ट्रा करालम, दृष्ट्वा लोका प्रविथिता तथा अहम. तर तुमचं हे सर्व उग्र रूप बघून, म्हणजे अग्नी पण येतोय, सर्वत्र तुमचा प्रसार आहे, सगळे देवी देवता पण घाबरतायत. आणि तुमचे हे जे दात आहेत ते तर अति भयानक आहेत. तर या सर्व तुमच्या रूपामुळे सर्वजण व्यथित झालेत, आणि सर्वाप्रमाणे मी पण व्यथित झालोय, असं अर्जुन म्हणतो. अ, हा, मग हे भगवंतांचं रूप कुठकुठपर्यंत ते सांगतोय. अ, मग अर्जुन काय म्हणतो? श्लोक क्रमांकच्या 25 मध्ये अर्जुन सांगतो की तुमचे जे दाता आहेत, दंष्ट्रा करालानी च ते मुखानी, द्रष्टा एव कालानल सन्निभानी. तर हे सगळे बघून मला कोणती दिशा समजत नाहीये. हा, न जाणे न लभेच शर्म. म्हणजे कधी कधी काय होतं, माणूस खूप जास्त घाबरल्यावरती त्याला कळत नाही मी कुठे आहे. तर अर्जुन इथून सांगतोय की बाबा, मी पण घाबरत आहे. जसे की सुरुवातीला बोलला की तो तिन्ही जगामध्ये सर्व लोकांना तुमची भीती वाटतेय, आणि इकडे सांगतो की मला पण याची खूप भीती वाटते, आणि एवढी भीती वाटते की मला दिशा पण समजत नाही. आता जेव्हा व्यक्तीला रस्ता समजत नाही किंवा दिशा समजत नाही, तेव्हा याचा अर्थ असा होतो की तो खूप जास्त घाबरलाय. म्हणजे अंधारामध्ये म्हणत नाहीये मी, पण असं समजा अचानक एखाद्या व्यक्तीच्या समोर काहीतरी गाडी आली किंवा खूप मोठा साप बघितला, तर काही क्षणासाठी त्याला काही समजत नाही, मी कुठे आहे, काय आहे आणि काय करू. एकदम व्यक्ती म्हणजे त्याला रिस्पॉन्सच करता येत नाही. तर अर्जुनचं पण इथे तसंच होतंय की अर्जुन म्हणते मला काही समजत नाही, अ, वेगळ्या कोणत्या दिशा कुठे आहेत ते पण मला मला कळत नाही. आणि मी तुमच्या या रूपामध्ये काय बघतोय की हे सगळे धृतराष्ट्राचे पुत्र, म्हणजे हे 100 पुत्र, भीष्म, द्रोण, सूतपुत्र म्हणजे कर्ण, हे सगळे तुमच्या मुखामध्ये जात आहेत. आणि तुमच्या मुखामध्ये जाताना कसं होतंय की काही जण म्हणजे एकतर वर्णन असं केले की दात खूप भयंकर आहेत, दंष्ट्रा कराला आणि भयानक, आणि हे सर्व सैन्य त्यांच्या मुखामध्ये जात आहेत. आणि जाताना काही समजा दातांमध्ये अडकले आहेत, तर काहींचे डोके फुटत आहेत, काहींचे हातपाय पडतायत. म्हणजे एक खूप मोठी मशीन आहे, त्याच्यामध्ये माणसांना टाकून तुकडे तुकडे करतात, अशी एक कल्पना करा. तर तसा अर्जुन बघतोय. हं. आणि मग हे जे सर्व सैन्य भगवंतांच्या मुखात प्रवेश करतात, त्याला दोन उपमा वापरल्या आहेत. 28 मध्ये उपमा दिली आहे नदीची, की नदीचं पाणी कसं आपोआप समुद्राकडे जातं, तसं हे सर्व लोक आपोआप तुमच्या मुखाकडे जाऊन नष्ट होत आहेत. दुसरी एक उपमा आहे की एखाद्या वेळेस दिवा पेटवल्यावरती काय होतं, की काही काही किडे त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात, आणि त्या प्रकाशामध्ये जाऊन ते मरून जातात. एवढं त्यांना आकर्षण असतं. आता पण आपण ट्यूबलाईट किंवा लाईट असेल, त्याला आपण बघू शकतो की ते किडे त्याच्या आजूबाजूला फिरत राहतात. पण लाईटमध्ये, लॅम्पमध्ये काय म्हणतात, बल्बला कव्हर असल्यामुळे मरत नाहीत, परंतु हा त्यांचा स्वभाव आहे. तर हे सर्व लोक पण किड्यासारखे तुमच्या मुखामध्ये वेगाने प्रवेश करतायत. हं. आणि त्या सर्वांचा नाश होतोय. आता त्यांच्या प्रवेश करण्याला अर्जुनने दोन उपमा दिल्या. आणि आता या 30 मध्ये उग्रता आणखीन सांगितली आहे, की तुमच्या रूपातून येणारं प्रकाश पूर्ण विश्वाला भरून टाकतंय, आणि यामुळे सर्वत्र उष्णता जाणवते. हं. आणि इथे अर्जुन युद्धाचं भविष्य बघतो. युद्धाचं भविष्य म्हणजे काय, की सर्व हे जे मोठे मोठे लोक आहेत, भीष्म, द्रोण वगैरे, हे सर्व जर हे भगवंतांच्या मुखात जात आहेत, म्हणजे अर्जुनाचा विजय होणार आहे. हं. तर मग 31 मध्ये अर्जुन विचारतो की तुम्ही कोण आहात? आख्या ही मेको भवान उग्र रूपो, हे उग्र रूपधारी तुम्ही नेमके आहात कोण? आणि तुमची इथे येण्याची कारण काय आहे? विज्ञातुम इच्छामी. विज्ञातुम म्हणजे मला जाणायचं आहे, इच्छामी म्हणजे माझी इच्छा आहे, मला जाणण्याची इच्छा आहे. भवंत माध्यम नाही प्रजानामि तव प्रवृत्तीम.
एक तर म्हणतो की तुम्ही कोण आहात उग्ररूपधारी आणि तुम्ही इथे का आले. म्हणजे अर्जुननेच भगवंतांना विराट रूप दाखवायला सांगितलं, पण त्याने कल्पना केली नसेल की त्याच्यामध्ये असं असं काही बघता येईल. तर ते विराट रूप बघून तोच विचारतो की तुम्ही कोण आहात. ॲक्च्युली कृष्णच ते रूप दाखवत आहेत. हम्म. तर मग हा प्रसिद्ध श्लोक 32 नंबरमध्ये भगवंत म्हणतात की मी काळ आहे आणि काळाच्या रूपाने मी सर्वांचा विनाश करतो. आणि इथे माझं येण्याचं कारण हेच आहे की मी या सर्वांचा नाश करणार आहे काळ रूपामध्ये. मग कोणी म्हणेल सर्वांचा म्हणजे आमचा पण का. तर भगवंत एक शब्द वापरतात ऋते अपि त्वाम, की तुम्हा पांडवांना सोडून बाकी सर्वांचा विनाश होणार आहे. तर अर्जुन तू उठ आणि युद्ध कर आणि यामुळे तू जिंकशील आणि एक समृद्ध असं राज्य तुला मिळेल. हा. आणि मग अर्जुन समजा बोलला, नाही मला युद्ध नाही करायचं." तर भगवंत बोलतात की तू युद्ध केलं आणि नाही केलं तरी त्यामुळे रिझल्टमध्ये काही फरक पडणार नाही. कारण मी ठरवले की या सर्वांचा मृत्यू झाला पाहिजे. तर मृत्यू असाही होणारच आहे. पण तू जर युद्ध करशील तर तुला एक काय म्हणता येईल की क्रेडिट मिळेल किंवा लोक तुझ्या शौर्याबद्दल चर्चा करतील. आणि तू जर नाही युद्ध केलं तर क्षत्रिय म्हणून क्षत्रिय धर्माचं न पालन केल्यामुळे तुला त्याचं पाप लागेल. हं. आणि तू फक्त निमित्त हो, बाकी सर्व काही मीच केलंय. आणि यामध्ये अ, कुणाची नावं सांगतात भगवंत खास करून द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण. कारण अर्जुनला आणि पांडवांना यांची चिंता होती. द्रोण आणि भीष्म यांना कसं मारायचं हे तर माहीतच नव्हतं. तर भगवंत सांगतात की यांना पण मी मारलंय. कारण तुझी जी सर्वात मोठी चिंता आहे ती पण मी दूर केली आहे. त्याच्यामुळे तू युद्ध कर, आणि तुझा विजय नक्कीच होईल. मग हे अर्जुनाने जे शब्द बोलले त्याला भगवंतानी उत्तर दिलं, मी काळ आहे आणि मी कशासाठी आलोय. मग आता याच्यानंतर संजय पुढच्या गोष्टी सांगतो की असं भगवंत जेव्हा बोलले की मी काळरूप आहे आणि ते सर्वांचा विनाश करण्यासाठी आलोय, भीष्म, द्रोण सर्वांचा विनाश होईल, फक्त तुम्हा पांडवांचं रक्षण होईल. तर हे सर्व ऐकून आणि बघून मग अर्जुन काय करतो, तर ते वर्णन संजय सांगत आहे की अशा प्रकारे केशवाचे वचन म्हणजे वाक्य ऐकल्यावरती अर्जुन काय करतो, भगवंतांना नमस्कार करतो. नमस्कृत्वा भूय एव आहा कृष्णम स गदगदम भीत भीता प्रणम्य. अर्जुन भगवंतांना नमस्कार करतोय आणि तो घाबरतोय. अं, कारण त्याने आता एवढं भयंकर काळरूप बघितलं होतं. अ, मग अर्जुन समोर काय करतो. अर्जुन म्हणतो की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे पण मला कळत नाहीये. आणि तुम्ही सर्वांचे आदी आहात. आदी कर्त्रे. तुम्ही अनंत आहात. तुम्ही देवेश आहात. देवेश म्हणजे सर्व देवतांचे स्वामी. जगन्निवास आहात. तुम्ही अक्षर आहात. अक्षर म्हणजे ज्यांचा विनाश होत नाही. म्हणजे हे अर्जुन भगवंतांना दोन्ही हाताने जोडून जे नमस्कार करतो आणि त्या नमस्कारामध्ये हे शब्द बोलतोय. मग आधी 38 मध्ये म्हणतो की तुम्हीच आदिदेव आहात, तुम्ही पुराण पुरुष आहात, तुम्ही या विश्वाचे निधान आहात. निधान म्हणजे आधार किंवा ज्याच्यामध्ये हे विश्व समाविष्ट होतं. आणि तुम्हीच अ, सर्व वेदांचे जाणकार आहात आणि वेत्तासी वेद्यम च परम च धाम. हा, सर्व काही जाणण्यायोग्य तुम्हीच आहात. जाणणारा आणि जाणण्यायोग्य तुम्हीच आहात. जसं की गीतेमध्ये पण एक श्लोक आहे त्याच्यासारखा. तर म्हणतो की तुमच्या वायू, यम, अग्नी, वरुण, शशांक, प्रजापती सर्व काही तुम्हीच आहात. तर अशा या तुमच्या सहस्त्र रूपाला मी नमस्कार करतो आणि पुन्हा पुन्हा नमस्कार करतो, असं अर्जुन भगवंतांना म्हणतो. आणि म्हणतो की मी तुम्हाला सर्व बाजूनी नमस्कार करतोय. कारण या विराट रूपाच्या समोरची बाजू, मागची बाजू, पूर्व पश्चिम असं काही नव्हतं. सगळीकडे त्या विराट सर्व जागा त्या विराट रूपाने व्याप्त केली होती. जसं अर्जुन म्हणतो ना, द्या आव पृथ्वीर, हे पृथ्वीपासून आकाशापर्यंत.
तर त्यावरून अर्जुन श्लोक क्रमांक 40 मध्ये म्हणतो की मी तुम्हाला समोरून मागून सर्व बाजूंनी अ, नमस्कार करत आहे. आता हे सर्व शब्द अर्जुनाचे भीतीमध्ये आहेत. मग आता अर्जुनाने भगवंतांना नमस्कार केला आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं वर्णन केलं, तुम्ही कोण आहात. आणि मग हे वर्णन केल्यावर त्याला आठवलं की अरे, भगवंत किंवा कृष्ण तर इतकी मोठी व्यक्ती आहे आणि मी यांच्यासोबत कसं वागलो. तर मग त्यावरती तो 41 आणि 42 श्लोकामध्ये म्हणतो की मला माफ करा. मी गमती गमतीमध्ये आपण एकत्र असताना किंवा लोकांसमोर तुमची थट्टा केली. कधी मी तुम्हाला हे कृष्ण, हे यादव, हे सखा असा बोललो. आणि याच्या मागे अर्जुनचा वेगळा भाव होता. कृष्ण म्हणजे तुम्ही राजाचा मुलगा नाहीये. अर्जुन म्हणजे मी राजाचा मुलगा आहे. हं. आणि सखे म्हणजे मित्र, की हे मित्रत्व केवळ अ, अ, काय म्हणता येईल की माझ्या ऐश्वर्यामुळे आहे, असा त्याचा बोलण्याचा भाव होता. तर गंमत असेल. आणि असं पण अर्जुन म्हणायचा की हां, कृष्ण तर खूप सत्य बोलतो. तर ह्या सर्व गोष्टी मग त्याला इथे आठवत आहेत. आणि या रूपामुळे तो आधीच घाबरलेला आहे. तर तो म्हणतो की मला माफ करा. मी चुकून किंवा अ, काय म्हणतील अज्ञानामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोललो. तर आता मला तुम्ही माफ करा. तुम्ही स्थावर आणि जंगम दोघांचेही पिता आहात. तुम्ही परमवंदनीय आहात. तुम्ही सगळ्यांचे गुरु आहात. तुमच्या समान कुणीही नाही. तर जर समानच कुणी नाही तर महान कसं असेल. तर मी अशा तुमच्या रूपाला तस्मात प्रणम्य प्रणिधाय कायम, म्हणजे काया म्हणजे शरीर, पूर्ण शरीर मी जमिनीवरती ठेवून तुम्हाला नमस्कार करतो. म्हणजे अर्जुन भगवंतांना दंडवत करत आहे. आणि मग तो भगवंतांना विनंती पण करतो की पितेव पुत्रस्य सखेव सख्यू प्रिय प्रियाहसी देव सोडोम, की तुम्ही माझ्यावरती रागवू नका. एखादे वडील कसे त्याच्या मुलांचा अपराध माफ करतात, किंवा कधी कधी मित्र एकमेकांमध्ये जर काही चूक झाली तर ते पण माफ करतात. हं. आणि मग शेवटचं उदाहरण देतो की कधी कधी पती पत्नीमध्ये पण समजा काही बोलणं झालं तर ते एकमेकांना ॲडजस्ट करून घेतात किंवा माफ करतात. तर अर्जुन या 3 जणांची उपमा देऊन भगवंतांना म्हणतो की त्या प्रकारे मला पण तुम्ही माफ करा. हं. आणि हे रूप यापूर्वी भगितलेले नाहीये. आणि त्या रूपामुळे मला हर्ष तर होतोय, म्हणजे आनंद हा होतोय की माझा मित्र एवढा मोठा व्यक्ती आहे. परंतु भीतीने मला व्यथा पण होतीये. तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की हे रूप तुम्ही परत घ्या आणि तुमचं रूप मला दाखवा. तदेव मे दर्शय देवरूपम. तर हे रूप तुम्ही स्वतःमध्ये घ्या आणि मला तुमचं अ, मूळ रूप दाखवा. तर मूळ रूप म्हणजे कोणतं रूप, तर एक तर चतुर्भुज रूप पण मूळ आहे आणि द्विभुज रूप पण मूळ आहे. तर पहिल्यांदा तो चतुर्भुज रूपाबद्दल म्हणतो. श्लोक क्रमांक 16 मध्ये किरीटिनम गदिनम चक्रहस्तम तेनेव रूपेण चतुर्भुजेन, चार भुजा असलेले रूप दाखवा म्हणतो. म्हणजे चार भुजा असलेले रूप मग एकतर नारायण आहेत किंवा 3 प्रकारचे विष्णू. आणि आपण बघितलं होतं की हे शंख चक्र गदा पद्म कोणत्या कोणत्या हातामध्ये आहेत, त्यावरून पण भगवंतांची वेगळी नावं आहेत. तिथे अर्जुन म्हणतो की मला तुम्ही ते चतुर्भुज रूप दाखवा, कारण मी घाबरलो आहे. तर मग अर्जुनने अशी विनंती केल्यावरती भगवंत 47 मध्ये म्हणतात की अरे, तूच तर मला बोलला होता की मला ते रूप दाखवा, आणि तुझ्यावरती मी प्रसन्न होऊन ते रूप तुला दाखवलं. आणि आता तूच म्हणतो की ते रूप मला नका दाखवू. किंवा मला त्या रूपाची भीती वाटते. ते रूप तुम्ही परत घ्या. आणि हे रूप असं आहे, मी तुला जे हे रूप दाखवतोय, वेद अध्ययन क्रिया म्हणजे यज्ञ तपस्या वगैरे करून कुणाला बघणं शक्य होत नाही. आणि ते रूप मी तुला दाखवलंय.
आणि तू म्हणतोय की मला नाही बघायचंय. हं? हा. मग हे दोन श्लोक बोलल्यावरती भगवंत 49 मध्ये त्याला म्हणतात की ठीक आहे, तू घाबरू नको आणि भ्रमित होऊ नको. हे माझं घोर रूप बघून तर मी तुझी भीती दूर करेल आणि पुन्हा मी तुला माझं मूळ रूप दाखवेल. तर मग 48 पण आपण बघितला होता. हां. तर 49, 50, 51 पर्यंत झालं होतं ना. तर 50 मध्ये संजय वर्णन सांगतोय की अशा प्रकारे अ, अर्जुनाला भगवंत बोलल्यावरती त्यांनी स्वतःचं स्वकम रूप दाखवलं अर्जुनाला. तर इथे आपण बघितले की दोन अर्थ आहेत. इथे स्वकम रूपम म्हणजे चतुर्भुज रूप आहे आणि हे जे सौम्य वपू आहे ते द्विभुज रूप आहे. द्विभुज रूप म्हणजे कृष्णाचं मूळ श्यामसुंदर स्वरूप. तर भगवंतांनी अर्जुनला चतुर्भुज रूप दाखवलं, नंतर आपल्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले, श्यामसुंदर रूपामध्ये. मग अर्जुन 51 क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतो की बरं झालं तुम्ही मला हे मनुष्याचं रूप दाखवलं. आता हे रूप बघून मला थोडीशी मनाला शांती मिळते, किंवा माझी भीती दूर झाली आहे. प्रभुपादांनी काय सांगितलं? हां. हे जनार्दन, हे अतिव सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. काही श्लोकापूर्वीच तो बोलत होता ना, की मला दिशा पण समजत नाही आहेत, खूप भीती वाटतेय, तुमचा आदी अंत मध्य कळत नाहीये आणि मी या रूपाला बघू शकत नाही, तुम्ही या रूपाला परत घ्या. मग भगवंत बोलले की तूच तर बोलला होता दाखवा म्हणून. मग त्यानंतर भगवान म्हणतात की ठीक आहे, मी हे माझं घोर रूप परत घेईल आणि तुला मी माझं सुकम रूप दाखवेल किंवा मूळ रूप दाखवेल. तर मग भगवंतांनी अर्जुनला पहिल्यांदा चतुर्भुज रूप दाखवलं आणि नंतर सौम्य वपू म्हणजे द्विभुज रूप, जे की श्यामसुंदर रूप आहे. आणि ते रूप बघून अर्जुन म्हणतो की आता मला शांतचित्त वाटतंय आणि मी पूर्वस्थितीवरती आलोय. पूर्वस्थितीवरती म्हणजे जी भीती वगैरे होती ती आता दूर झाली आहे आणि आता म्हणजे मी थोडासा आपण म्हणतो ना भानावर आलोय. हं. एखादा व्यक्ती कसा खूप काही बघून अ, एकदम अशी भीतीदायक गोष्ट बघून घाबरून जातो. पण त्याला काय करतात, काही वेळाने लोक मग त्याच्या चेहऱ्यावरती पाणी वगैरे मारतात. आणि त्याला सावलीमध्ये वगैरे घेऊन जातात. मग थोड्या वेळाने तो व्यक्ती पूर्ववत आधीच्या चेतनेमध्ये येतो. तर 51 मध्ये अर्जुनने भगवंतांना सांगितले की मी आता शांतचित्त झालोय आणि माझ्या मूळ स्थितीमध्ये आलो. तर इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता फक्त 3 श्लोक बाकी आहेत. श्लोक क्रमांक 52. हा, श्लोक क्रमांक 52ला गाऊया. 52, 53 आणि 54. 52 आहे. मी काय केले की जो मूळ श्लोक आहे त्याचा जोड शब्दांची फोड करून बाजूला केले. तर दोन्ही एकच श्लोक आहेत. पण वाचण्यासाठी सोपं व्हावं म्हणून असे दोन पद्धतीमध्ये लिहिलेत. आता आपण 52 क्रमांकाच्या श्लोकाला गाऊया. श्री भगवान उवाच. श्री भगवान श्री उवाच. भगवान् सुदुर्दर्शम् इदं रूपम् सुदुदर्शनमिदं रूपम् दृष्ट्वानसि यन्मम दृष्टवान् दृष्ट्वान् असि यन्मम देवाप्यस्य रूपस्य देवा अप्यस्य देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. नित्यं दर्शनकाङ्क्षिणः. दर्शनकाङ्क्षिणः. तर भगवंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन आता मी तुला जे रूप दाखवतोय ते रूप बघितणं खूप दुर्मिळ आहे आणि हे रूप बघण्याची मोठे मोठे देवता पण इच्छा करतात. तर हे कोणतं रूप आहे तर भगवंतांचं मूळ श्यामसुंदर रूप आहे. हे विराट रूप नाही. कारण विराट रूप तर देवतांनी बघितलं होतं. हं. परंतु हे जे द्विभुज श्यामसुंदर रूप आहे
ते फार बघायला दुर्मिळ आहे, असं भगवंत इथं अर्जुनला सांगतात. श्लोक क्रमांक 52 मध्ये, की अर्जुन, हे माझं जे रूप आहे ते बघणं खूप कठीण आहे. आणि इवन मोठ्या मोठ्या देवता पण माझं ते रूप बघू शकत नाहीत. परंतु तुला ती इथे संधी मिळाली आहे. तर यावरती विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण यांचं थोडं वेगवेगळं मत आहे. पण दोन्ही मतं बघितले तर कन्फ्युजन होऊन जाईल. म्हणून आपण प्रभुपादांनी जे घेतलं तेच मत घेऊया. पण ठीक आहे, तरी तुम्हाला नेमका समस्या काय ती सांगतोय. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की हे जे रूप आहे ही सुदूरदर्शम. तर इथे भगवंत याला अ, विराट रूपाला दर्शवत आहेत, की विराट रूप बघणं खूप दुर्मिळ आहे. परंतु बलदेव विद्याभूषण म्हणतात विराट रूपाबद्दल नाही, तर श्यामसुंदर रूप बघणं दुर्मिळ आहे. तर आपण आधी पण चर्चा केली होती की आचार्यांची भिन्न मतं असले तरी ते कसे योग्य असतात किंवा त्यांच्या मागचा दृष्टिकोन काय असतो. परंतु प्रभुपादांनी वल्ले विद्याभूषणच्या टीकेनुसार तात्पर्य दिले. आणि ती टीका मला वाटते भक्तीसाठी जास्त पोषक आहे. म्हणजे माझा स्वतःचा मत, की कारण विराट रूप बघायला दुर्मिळ असणं किंवा बघायला मिळणं याची भक्त तर कधी इच्छा करत नाहीत. कारण विराट रूपासोबत नातं निर्माण करता येत नाही. म्हणून ते रूप बघायला दुर्मिळ आहे किंवा नाही यांना काही जास्त फरक पडणार नाही. परंतु जे श्यामसुंदर रूप आहे त्यामध्ये भगवंतांसोबत नातं निर्माण करता येतं. आणि हे रूप खूप बघायला दुर्मिळ आहे. तर याचा म्हणजे आपण भक्तीसोबत रिलेट तरी करू शकतो, की बाबा ठीक आहे, की हे रूप आम्हाला बघणं आपली सर्वांची इच्छा आहे. परंतु भगवंतांचं विश्वरूप बघण्याची इच्छा भक्ती मार्गामध्ये कोणी करत नाहीत. म्हणून आपण प्रभुपादांचंच तात्पर्य बघूया किंवा प्रभुपादांनी जे सांगितले त्या दृष्टिकोनातून जाऊया. थोडक्यात मी काय म्हणतोय, की हे जे सुदूरदर्शन म्हणजे बघण्यासाठी अत्यंत कठीण रूप आहे, जे देवता पण जे बघण्याची इच्छा करतात. तर या रूपाला विश्वनाथ ठाकूर म्हणतात की हे विश्वरूपाबद्दल आहे. आणि बलदेव विद्याभूषण म्हणतात की नाही, हे श्यामसुंदर रूपाबद्दल आहे. तर प्रभुपादांनी बल्ले विद्याभूषणच्या टीकेनुसार श्यामसुंदर रूपाचं वर्णन केले. तर आपण पण त्याच वर्णनाचा अभ्यास करू. कारण भक्तीसोबत जास्त निगडीत श्यामसुंदर रूप वाटतं. कारण आत्तापर्यंत कोणत्या अशी भक्तांनी भक्ती केली नाही की विराट रूप बघावं म्हणून. सर्वांनी भगवंतांच्या श्यामसुंदर रूपांचीच इच्छा केली आहे. फक्त असा एवढा फरक आहे. जर तुम्ही कधी आचार्यांची टीका वाचली आणि दोघांमध्ये फरक वाटला तर अ, तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता प्रभुपाद बलदेव विद्याभूषणच्या टीकेनुसार काय सांगतात, की या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंतांनी आपले विश्वरूप समाप्त केले. 48 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन पूर्ण केलं होतं. आणि ते वर्णन पूर्ण झाल्यावरती भगवंत काय म्हणतात, की अर्जुन, हे विश्वरूप बघ, हे वेदाच्या अध्ययनाने, यज्ञ करून, दान करून, तपस्या करून हे रूप बघणं शक्य नाहीये. तर तिथे पण आपण बघितलं होतं की अ, शक्य नाही याचा अर्थ की त्यांच्या साधनेमध्ये भक्ती असेल तर शक्य आहे. भक्ती सोडून जर दुसऱ्या साधना केल्या, वेदाचं अध्ययन, तपस्या, दान, यज्ञ, तर त्याने बघणं शक्य नाहीये. मग पुढे प्रभुपाद काय म्हणतात, इथलं सुदुर्दर्शन शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे. गुह्य आहे किंवा दुर्मिळ आहे. आपण आता बघतो की प्रभुपादांचा भाव बल्ले विद्याभूषणजींच्या टीकेनुसार आहे. प्रभुपाद एकाच वेळेस बऱ्याच आचार्यांच्या टीका घेऊन सर्व टीकांचं वाचन करून मग त्यांचं तात्पर्य द्यायचे. जसे की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, बलदेव विद्याभूषण, श्रीधर स्वामी, रामानुजाचार्य, अशा बरेच वेगवेगळ्या आचार्यांचं. तर इथे त्यांनी बलदेव विद्याभूषणचं मत घेतलंय. तर प्रभुपाद म्हणतात की समजा
भक्तीचं थोडंसं मिश्रण असलेली दुसरी साधना केली, जसे की हे ज्ञानयोगी वगैरे आहेत किंवा अष्टांग योगी वगैरे आहेत, यांच्या साधनेमध्ये भक्तीचा जर अंश असेल तर त्यांना विराट रूप बघायला मिळू शकते. हं. परंतु त्या साधनेने भगवंतांचं हे द्विभुज रूप नाही बघता येणार. तर विराट रूप बघणं पण दुर्मिळ आहे. असं नाही की विराट रूप भौतिक आहे आणि नित्य नाही म्हणून त्याला जास्त काही महत्त्व नाही, असं नाही आहे. विराट रूप बघण्यासाठी सुद्धा व्यक्तीला त्याच्या साधनेमध्ये भक्ती असावी लागते. अ, भक्तीचा लेश नसताना त्यांनी किती जरी तपस्या केली, कितीही दान केलं, तरी व्यक्ती विराट रूपाला बघू नाही शकत. त्या तपस्या दानाने कदाचित त्याचा पुण्यसंचय होईल, परंतु विराट रूपाला बघू शकत नाही. हम्म. मग आता प्रभुपाद पुढे सांगतात की विराट रूप बघणंच हे एवढं कठीण आहे, तर ते या द्विभुज रूपाबद्दल अजून किती कठीण किंवा अजून किती दुर्मिळ आहे. या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरासारख्यांना सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणजे प्रभुपाद इथे द्विभुज रूपाची दुर्मिळता ही विश्वरूपापेक्षा अधिक आहे या भावामध्ये सांगत आहेत. कारण प्रभुपाद बोलले की साधनेमध्ये थोडीफार भक्ती असेल इतर साधनेमध्ये तर विराट रूप बघता येईल, परंतु थोड्याफार भक्तीच्या मिश्रणाने ज्ञानयोग अष्टांगयोगी भगवंतांचं हे द्विभुज रूप नाही बघू शकत. द्विभुज रूप बघण्यासाठी अनन्य भक्ती लागते. तर प्रभुपाद म्हणतात की सामान्य व्यक्ती काय ब्रह्मदेव शंकरांना सुद्धा हे द्विभुज रूप चं दर्शन दुर्मिळ आहे. आणि त्यांना पण इच्छा असते हे भगवंतांचं दुर्मिळ रूप बघण्याचं, द्विभुज रूप. तर त्यासाठी प्रभुपाद मग भागवतमचा संदर्भ देतात. आपण त्या दुसऱ्या अध्यायामध्ये बघत आहोत ना की सध्या गर्भस्तुती चालू आहे. तर गर्भस्तुतीमध्ये सर्वजण येतात, ब्रह्माजी पण आहेत, महादेव आहेत, नारद मुनी आहेत, इतर देवी देवता पण आहेत. तर यावरून प्रभुपाद सांगतात की त्यांना सुद्धा भगवंतांना बघण्याची खूप उत्कट इच्छा आहे. तर त्या इच्छेपोटी ते गर्भस्तुती करण्यासाठी आले होते. तर जरी त्यांना भगवंताचं तिथे दर्शन नाही झालं, तरी पण त्यांनी भगवंतांना तिथे प्रार्थना अर्पण केल्या. तर या प्रसंगावरून प्रभुपाद सांगतायत की हे द्विभुज श्यामसुंदर रूप बघणं सर्वांची किती उत्कट इच्छा आहे. परंतु असं आपण कधी बघितलं नाही की महादेव ब्रह्माजी नारद मुनींनी कुठेतरी प्रयत्न केला त्यांना विराट रूप दिसावं, की त्याच्यासाठी काही तपस्या केली किंवा विराट रूपाकडे जाऊन काहीतरी प्रार्थना केली, असं तर कुठे वर्णन आढळत नाही. परंतु द्विभुज रूपामध्ये बऱ्याच ठिकाणी वर्णन आहे. गर्भस्तुतीमध्ये पण आहे, जेव्हा ब्रह्माजी अपराध करतात तेव्हा पण आहे, जेव्हा इंद्र अपराध करतो तेव्हा पण आहे. तर या रूपाची स्तुती केली जाते किंवा माफी मागितली जाते, परंतु असं विश्वरूपासोबत नाही आहे. तर या गर्भस्तुतीवरून प्रभुपाद म्हणतात की हे रूप बघण्यासाठी मोठे मोठे देवता जसे की महादेव आणि ब्रह्माजी सुद्धा काय म्हणतात की इच्छुक असतात. नंदगावामध्ये एक कथा सांगितली जाते, तुम्ही कदाचित ऐकली असेल की माहीत नाही, की नंदगावमध्ये पण एक महादेव आहेत. तुम्ही त्यांचं नाव कधी ऐकलं का? नंदगावमध्ये एक महादेव आहेत. असे म्हणतात वृंदावनमध्ये 4 महादेव आहेत. अ, 4 विष्णू आहेत. जसे महादेवामध्ये गोपेश्वर महादेव, भूतेश्वर महादेव. तर हे एक नंदगावचे पण महादेव आहेत. तर हे 4ही महादेव धामरक्षक आहेत. तर जेव्हा श्रीकृष्ण नंदगावामध्ये येतात तेव्हा महादेवांना त्यांना बघण्याची खूप इच्छा असते. पण महादेवांचं त्या रूपामध्ये गेल्यावर जसं की जटा आणि गळ्यामध्ये साप, तर कोण बघू देणार आहे कृष्णाला? कुठली पण आई घाबरून जाईल ना, की अरे, म्हणजे अशी कोणती उग्र रूपाची व्यक्ती येते आणि माझा मुलगा घाबरून जाईल. तर त्यामुळे भगवंत काय करतात, भगवंत नाही महादेव काय करतात की एका सामान्य रूपामध्ये येतात, एका साधूच्या रूपामध्ये. आणि साधूच्या रूपामध्ये आल्यावरती यशोदामाई बघते की कृष्ण रडतात आणि जेव्हा पण हा साधू येतो तेव्हा शांत होतात.
तर यशोदामाई त्यांना म्हणते की तुम्ही दररोज येत जा. तुम्ही आला की हा रडणं बंद करतो. तर ती एक लीला आहे. तर त्यावरून भगवंतांचं महादेवांचं एक नाव झाले आसेश्वर महादेव, की त्यांना भगवंताचं दर्शन घेण्याची आशा होती. तर तो पण प्रसंग आहे की या रूपाला बघण्यासाठी सर्वजण किती इच्छुक आहेत. पण असं वर्णन मी कधी वाचलं नाही किंवा ऐकलं नाही की विराट रूपासाठी महादेव खूप लालायित आहेत बघण्यासाठी. असं कुठं ऐकण्यात नाही आहे. तुम्ही जर कुठे ऐकलं असेल तर सांगा, पण मला तरी मी कुठे असं ऐकलं नाही. नंतर प्रभुपाद सांगतात की सगळ्यांना हे भगवंतांच्या या दर्शनाची प्रतीक्षा आहे, पण याच्या विरुद्ध काही लोक आहेत. केवळ महामूर्ख श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरिस्थित असणाऱ्या कोणत्या तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात. परंतु हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत. आता एक दोन प्रकारचे दृष्टिकोन आहेत सामान्य जनतेमध्ये. तर एक काही लोकांचं काय म्हणणं असतं, अ, याला हे म्हणतात अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणून एक शब्द आहे, की जसं समजा आपण अ, आता महात्मा गांधी होऊन गेले समजा 100 वर्षापूर्वी. तर काही लोक असे म्हणतात की पुढे जेव्हा 700-800 वर्ष होऊन जातील तेव्हा लोक महात्मा गांधीला देव मानायला लागतील, की अरे महात्मा गांधी नावाचा एक अवतार झाला होता. हा, तर त्यांचं म्हणणं आहे की हाच नियम कृष्णाला पण लागू आहे. जसे आता महात्मा गांधी आपल्याला माहिती आहे की देवता नव्हते, की व्यक्ती होती, परंतु त्यांनी वेगवेगळे कार्य केले. परंतु येणाऱ्या पिढ्यांमध्ये खूप काळानंतर लोक महात्मा गांधीलाच देव मानायला लागतील. तर या मतप्रवाहाच्या लोकांचं म्हणणं आहे की कृष्णासोबत पण असंच झालंय, की कृष्ण पण एक भौतिक व्यक्तीच होता, भौतिक शरीर असलेलाच होता, परंतु तो खूप बुद्धिमान होता, खूप पराक्रमी होता. त्यामुळे लोकांनी त्याला देव मानायला सुरुवात केली आहे. तर असे मानणारे लोक आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की हे पण मत पूर्णपणे चुकीचं आहे. हं. कारण या मताला म्हणजे हे किती मूर्खपणा आहे असं म्हणणं की भगवंत हे एका व्यक्ती आपल्यासारखेच व्यक्ती होते. आधी ते ब्रह्माजी महादेव सर्व येऊन त्यांना तुम्ही सत्य आहात, वेगळ्या प्रकारे तुम्ही कसे सत्य आहात ते सांगतात. हं. आणि असं सांगूनही हे लोक म्हणतात की कृष्ण एक सामान्य व्यक्ती होती, ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेली. एक असा दृष्टिकोन आहे. आणि दुसऱ्या दुसऱ्या लोकांचं काय म्हणणं असतं की आपल्याला कृष्णाचं पूजन करायचं नाहीये, तो फक्त एक बाहेरचं रूप आहे. खरी पूजा आपल्याला त्याच्या आतमध्ये असलेल्या ब्रह्माची करायची आहे. ब्रह्म म्हणजे निर्विशेष ब्रह्म. म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं की हे रूप वगैरे सर्व माया आहे, माया किंवा भ्रामक आहे. मुख्य आहे की त्या रूपामध्ये जो ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची आपण उपासना केली पाहिजे, असे म्हणणारे काही लोक असतात. जो निराकार निर्विशेष ब्रह्म आहे तो सत्य आहे आणि कृष्ण राम हे सर्व मिथ्य आहेत किंवा मायावी आहेत. तर यांना मायावादी लोक म्हणतात. हे यांचं म्हणणं काय असतं, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. हे जगत मिथ्या आहे, मिथ्या आहे म्हणजे स्वप्नासारखं आहे, आणि सत्य केवळ ब्रह्म आहे. म्हणून या जगात आपण जे काही बघतो ते सर्व मिथ्या आहे. त्यामध्ये मग कृष्ण, शंकर, ब्रह्मा हे पण मिथ्याच आहेत, असं या लोकांचं म्हणणं आहे. तर प्रभुपाद त्यांना महामूर्ख म्हणतात. केवळ महामूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात. जसे की आपण एक श्लोक पण बघितला होता ना, की भगवंत पण सांगतात, अवजानांती मां मूढा मानुषम तनुमाश्रिता परम भाव मजानंतो मम भूत महेश्वरम. की मी जेव्हा मानुष्य रूपामध्ये येतो तेव्हा काही लोक माझे उपहास करतात, अवजानंती म्हणून. तर उपहास करणारे हे लोक आहेत, हे वेडे की जे म्हणतात की कृष्ण एक सामान्य व्यक्ती होता, किंवा तो त्याचं रूप हे माया आहे. तर ते लोक या कॅटेगरीमध्ये येतात. आणि यांच्याबद्दल पण नंतर भगवंत म्हणतात की मी का सर्वांना दिसत नाही. नाही, मायावादीबद्दल पण म्हणतात की अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम अबुद्धया. जे काही लोकांचं म्हणणं असतं की अरे सर्वश्रेष्ठ सत्य हे अव्यक्त आहे,
अव्यक्त म्हणजे ते जी ब्रह्म आहे ते ब्रह्माला ते अव्यक्त म्हणतात. आता ब्रह्माचं वर्णन करताना काही शब्द वापरले जातात. अव्यक्त, अवर्णनीय, निराकार, निर्विकार. म्हणजे थोडक्यात ते ब्रह्म काय आहे कोणी त्याचं वर्णनच करू शकत नाही, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मला ज्या गोष्टीचं काही वर्णनच करता येत नाही मग त्याच्याबद्दल काय विचारणार आता. हं. तर परंतु अशा लोकांना बरोबर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अव्यक्तम व्यक्तिमापन्ना मन्यन्ते माम बुद्धया. जे असे म्हणतात की अव्यक्त ब्रह्म व्यक्त साकार रूपामध्ये मी होऊन आलोय असं ज्यांचं म्हणणं आहे ते अबुद्धय आहेत. त्यांना बुद्धीच नाहीये. तर हे मायावादी लोकांबद्दल म्हणणं आहे की जे कृष्णाच्या रूपाला माया म्हणतात किंवा भ्रम म्हणतात. तर हे सामान्यतः कदाचित आपण भक्तीमध्ये इस्कॉनमध्ये याच्यावरती खूप चर्चा करतो म्हणून आपल्याला हे नेहमी नेहमी ऐकल्यासारखं वाटतं. परंतु तुम्ही समाजामध्ये जे लोक सिरियस आहेत आध्यात्मिक मार्गामध्ये पण त्यांच्यामध्ये पण बघा की खूप लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहेत. की इतरांना सांगितलं म्हणून ते तेच करतात की ठीक आहे, कृष्णाची पूजा करायची पण त्यांच्या गुरूंनी सांगितली की कृष्णाच्या मध्ये ब्रह्म आहे, तो मुख्य आहे. तर लोक सिरियस आहेत, परंतु असं मार्गदर्शन होतं म्हणून त्यांचं खूप नुकसान होतं. पण इस्कॉनमध्ये व्यक्ती आल्यावरती पहिल्या 1 महिन्यामध्येच त्याला खूप गोष्टी कळतात की मी जीवात्मा आहे, मी शरीर नाही आहे, मी भगवंतांचा सनातन अंश आहे, मी कधीही भगवंत होऊ शकणार नाही. हं. अ, आणि परमसत्य हे श्रीकृष्ण आहेत. आता ह्या आपल्याला खूप सोप्या साध्या गोष्टी वाटतात, परंतु या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी पण खूप जन्म लागतात बऱ्याच लोकांना. पण प्रभुपादांच्या कृपेने हे आपल्याला खूप सहज आणि सरळ आणि लवकर समजलं. परंतु त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, कोणती पण गोष्ट जेव्हा सहज आणि सरळ न कष्ट करता मिळते ना, थोडंसं आपल्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू समजत नाही. हं. अ, त्यामुळे काय वाटतं की अरे हे तर आपण खूप वेळा ऐकलंय, निराकार साकार. परंतु हे या स्तराला येण्यासाठी खूप खूप जन्म आणि कष्ट लागतात. परंतु आपल्यासाठी हे प्रभुपादांनी सोपं केलंय. त्याच्यामध्ये आपलं काही क्रेडिट नाही. नाहीतर आपण पण यांच्यासारखेच असतो. मी पण लहानपणी ऐकलं होतं की अरे आता गांधीजींना खूप वर्षांनी लोक देव म्हणणार, तसेच कृष्ण राम होते. हे मी पण ऐकलं होतं. तर असे आहेत लोक समाजामध्ये. मग आता बघा प्रभुपादांनी पण तो संदर्भ दिलाय की हे असे मूर्ख लोक आहेत, त्याच्याबद्दल गीतेमध्ये पण भगवंत सांगतात, अवजानंती मां मूढा मानुषीं तनु आश्रिता. की मी मनुष्य रूपामध्ये आल्यावरती हे लोक माझा उपहास करतात. हं. अ, त्यांचा उपहास करणाऱ्या मूर्खांना ते प्रकट होत नाहीत. आणि मग प्रभुपाद ब्रह्मसंहितेचा आधार घेतात की ठीक आहे, समजा हे लोक असे म्हणत असतील की कृष्णाचं जे रूप दिसतंय ते भ्रम आहे. भ्रम म्हणजे माया आहे आणि त्याच्या आतमध्ये जे ब्रह्म आहे ते मुख्य आहे. हां, तर गीतेमधून तर प्रभुपादांनी सांगितलंच की हे कसं चुकीचं आहे. अवजानांती मामुडा हा एक श्लोक आहे आणि अव्यक्तम व्यक्तिम आपन्ना हा एक श्लोक आहे. अजून एक श्लोक आहे, नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृता. तर या 3 श्लोकाच्या सहाय्याने समजतं की हे जे बाकीच्या थेअरी आहेत, अ, ब्रह्म एक रूप घेऊन आला, त्या सर्व चुकीच्या आहेत हे कळतं. तर त्याचबरोबर प्रभुपाद आता काय करतात की ब्रह्मसंहितेचा आधार घेतात. तर या जगामध्ये मुख्य व्यक्ती कोण आहे? ब्रह्माजी आहेत. कारण तेच निर्माते आहेत. तर त्यांचं मत स्वीकारावं लागेल. तर ब्रह्माजी काय म्हणतात? ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. तर हे जे कृष्णाचं रूप आहे सच्चिदानंद आहे. परंतु हे सामान्य लोक काय म्हणतात की मायाचं रूप आहे. आता ब्रह्माजींचं ऐकायचं की यांचं ऐकायचं? तर प्रभुपादांनी ब्रह्मसंहितेचा संदर्भ घेऊन हे इथे सिद्ध केले की त्यांचं जे रूप आहे मनुष्यासारखं ते भौतिक नाहीये, माया नाहीये, तर सच्चिदानंद रूप आहे.
त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो. प्राकृतिक म्हणजे भौतिक, भौतिक म्हणजे आपल्यासारखा. आता आपलं शरीर कसं भौतिक आहे की ज्याचा विनाश कधी ना कधी होतोय किंवा विनाश अ, आता आपण स्वतःही बघतोय की त्याच्यामध्ये कसं आपण विनाशाकडे जातोय. परंतु भगवंतांच्या रूपामध्ये असं कधी नाही बघायला मिळत, की महाभारताच्या युद्धामध्ये भगवंत आजोबा होते, म्हणजे त्यांच्या मुलांना पण मुलं होती, तरी पण ते एकदम तरुण दिसायचे. तर हे त्यांचं सच्चिदानंद रूप आहे. अ, नंतर प्रभुपाद म्हणतात, परंतु जे भगवद्गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णाला जाणण्याचा प्रयत्न करतात, त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात. वैदिक शास्त्र आणि गीतामधूनच भगवंत समजतात, परंतु हे तर्कवाले असे लोक की जे स्पष्टीकरण देतात की रूप हे माया आहे. त्या धारणेने किती जरी अभ्यास केला तरी भगवंत कधी कळणार नाहीत, ते अगम्य राहतील. प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटते की श्रीकृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्वज्ञानी होते आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले. यावर आपण आता चर्चा केली ना. तर हा एक समाजामध्ये मतप्रवाह आहे. त्यांचं काय म्हणे, त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की परमसत्य हे निर्विशेष आहे. निर्विशेष म्हणजे त्याला आकार नाहीये. आकार नाहीये, ज्याचं वर्णन करता येत नाही, ज्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही, ती परमसत्य आहे. हं? आणि परमसत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे. एकदम क्लिअर प्रभुपाद समजावून सांगतात. त्यांची धारणा ही आहे. परमसत्य निराकार आहे आणि त्या निराकार रूपाने हे कृष्णासारखं साकार रूप घेतलंय. हे असं त्यांचं म्हणणं आहे. हा मग प्रभुपाद म्हणतात की भगवंतांविषयी ही प्राकृत संकल्पना आहे, म्हणजे ही चुकीची संकल्पना आहे. आणि अजून एक वेगळे लोक आहेत जे की ज्ञानाच्या मार्गावर त्यांचं काय म्हणणं असतं. दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहेत. तर्कवादी लोक म्हणजे कसे, तर्क करणार की परमसत्य काय आहे. तर्क म्हणजे काय म्हणता येईल की अंदाजासारखं. अं, तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नासा ऋषीश्च मतं न भिन्नम. असा एक श्लोक आहे. अ, धर्मस्य तत्वम निहितम गुहायम महाजनो येणे गतास पंत. की तर्काला काही प्रतिष्ठा नसते. प्रतिष्ठा म्हणजे आधार नसतो. प्रत्येकजण आपापल्या डोक्यानुसार तर्क काही पण लावू शकतो. म्हणून तर्को प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना. तर जे तर्काने जे लोक बोलतात त्यांचे पुस्तकं किंवा त्यांचे बोलणं हे एकदम वेगवेगळं असतं. कारण प्रत्येकजण स्वतःचं मत सत्य हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर अशा तर्कवादी लोकांबद्दल भगवंत काय म्हणतात. अ, दुसरा एक दृष्टिकोन तर्कवादी आहे. जे ज्ञानाच्या शोधात आहेत ते सुद्धा श्रीकृष्णाविषयी तर्क करतात आणि भगवंताच्या विश्वरूपाच्या तुलनेत ते श्रीकृष्णांना गौण मानतात. आता ही या लोकांची समस्या आहे. आधीच्या लोकांची तर ते म्हणणं होते की भौतिक शरीर आहे, परमसत्य निराकार आहे. या ज्ञानी लोकांचं काय म्हणणं आहे की जे हे विराट रूप आहे अ, ते महान आहे आणि जे श्रीकृष्णाचं रूप आहे ते गौण रूप आहे. त्याच्यासाठी कदाचित ते असं पण म्हणत असतील की बघा, विराट रूपामध्ये तर सगळेच दिसतात, ब्रह्मा शंकर वगैरे सर्व आहेत, तर त्या रूपाचाच एक भाग म्हणजे कृष्ण आहे, असं या लोकांचं म्हणणं आहे. परंतु समजण्यासाठी किती साधी गोष्ट या अध्यायामध्येच आहे की आपण बघितले की जो रथामध्ये कृष्ण उभा होता द्विभुजधारी, त्यांनीच विराट रूप दाखवलं आणि त्यांनीच परत चतुर्भुज रूप दाखवलं. म्हणजे ज्या रूपाने विश्वरूप दाखवलं, ज्या रूपाने चतुर्भुज रूप दाखवलं, तो मूळ असला पाहिजे ना. तो कसा काय गौण असेल. एखाद्या गौण वस्तूतून मोठ्या वस्तूची निर्मिती होऊ शकत नाही ना. आता गौण वस्तू सांगायची तर काय उदाहरण देता येईल. समजा जर आपण तांब घेतलं, तांब, तर तांब हे सोन्याच्या तुलनेमध्ये गौण आहे. ते तांब्याला किती जरी आकार दिला, काही जरी केलं, तरी तांब सोन्यासारखं नाही होऊ शकणार किंवा सोन्याच्या दागिन्यासारखं नाही होऊ शकणार. कारण त्याच्या तुलनेमध्ये तांबा गौण आहे सोन्याच्या तुलनेमध्ये. परंतु समजा आपण सोन्याची एक वीट घेतली
तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार करता येतात. हं. कारण त्याचं मूळ आहे ते सोन्याची वीट. तर हे कृष्ण म्हणजे त्या सोन्याच्या वीटसारखे आहेत, मूळसारखं. आणि मग त्यांच्यामधून हे विराट रूप, चतुर्भुज रूप किंवा इतर कोणतेही रूप असतील, तर हे वेगळ्या दागिन्यासारखे आहेत. आता दागिन्याचे किती प्रकार आहेत, कुठल्याही प्रकारच्या डिझाईनचा दागिना तयार करता येतो. परंतु मूळ कोण आहे, तर ते सोन्याची वीट किंवा बिस्किट जे एक आहे ते मूळ आहे. हां. परंतु या लोकांचं, यांचं काय म्हणणं आहे, आपण कसं बघितलं की सोन्याची वीट हे मूळ आहे आणि दागिने वगैरे हे सगळे गौण आहेत, कारण आधार तर वीट आहे, त्याच्या आधार तर सोन्याचा हा वीट किंवा बिस्किट आहे. हे नसेल तर ते होणार नाही. हं. ते जरी नसले, समजा दागिने जरी नसले तरी सोनं असू शकतं. सोन्याचा बिस्किट असू शकतो, पण हे सोन्याचा जो बिस्किट किंवा वीट नसली तर दागिने असू शकत नाहीत, कारण याच्यापासूनच ते तयार होतात. हं. परंतु या लोकांचं काय म्हणणं आहे की दागिने श्रेष्ठ आहेत आणि सोन्याची वीट गौण आहे, असं यांचं म्हणणं आहे. हं. कदाचित तुम्हाला उदाहरण समजलं असेल. समजलं उदाहरण? यांच्यामध्ये काय गडबड होते? हो प्रभू. हां. येस प्रभूजी. हां, तर ते लोक सोन्याच्या विटेपासून तयार होणाऱ्या दागिन्याला जास्त महत्त्व देतात आणि सोन्याच्या मूळ रूपाला देत नाहीत. तसंच तीच थेअरी इथे ते लागू करतात, की जे विराट रूप आहे, एवढं मोठं अवाढव्य आहे, ज्याचा काही आकार नाही, अनंत आहे, ते रूप मुख्य आहे आणि कृष्ण हे गौण आहे. हे असा विचार करणारे आणखीन काही लोक आहेत. याप्रमाणे काही जणांना वाटते की अर्जुनासमोर प्रकट केलेले श्रीकृष्णाचे विश्वरूप हे श्रीकृष्णाच्या साकार रूपापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण आहे. ही खूप चुकीची धारणा आहे. आणि आपण याबद्दल आधी पण चर्चा केली होती, की याच्यासाठी लोक मग तर्क काय देतात, की कृष्णाला 2 भुजा आहेत, नारायणाला 4 भुजा आहेत आणि विश्वरूपाला अनंत भुजा आहेत. म्हणजे ज्याला जास्त भुजा आहे तो मोठा असला पाहिजे, असा असा ते तर्क देतात. मग आपण यावरती चर्चा केली होती की बाणासुराला पण 1000 भुजा होत्या. मग बाणासूर नारायणापेक्षा श्रेष्ठ होईल का? म्हणजे केवळ किती भुजा आहेत किंवा किती मुख दिसत आहेत किंवा आकार किती मोठा आहे, याच्यावरून मुख्य रूप कोणतं आणि गौण रूप कोणतं आहे हे केवळ त्याच्या मोठ्या आकाराने ठरवता येत नाही. परंतु या लोकांचं म्हणणं असतं, हे सिरियस लोक आहेत, यांचं सिरियसली ते मानतात की विश्वरूप मोठं आहे, कृष्ण गौण आहे. काही लोक सिरियसली मानतात की कृष्ण माया आहे, त्याच्यामधलं ब्रह्मसत्य आहे. काही लोक सिरियसली मानतात की तो फक्त एक मनुष्य होता, पण त्याला थोडं जास्त डोकं होतं. असे म्हणजे या प्रकारचे समाजामध्ये सध्या पण लोक आहेत. हं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परमसत्याचे साकार रूप हे काल्पनिकच आहे. त्यांचा विश्वास असतो की अंतिमतः परमसत्य हे निर्विशेष असते. परंतु गीतेच्या 4थ्या अध्यायात ज्ञानप्राप्तीच्या दिव्य पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे व ती म्हणजे प्रामाणिक आचार्यांकडून श्रवण करणे. तरी ते प्रभुपाद ही ओळ का लिहित आहेत, की प्रभुपादांचं म्हणणं आहे की अशा तर्कवादी लोकांकडून जर आपण श्रवण करू किंवा यांच्याकडून अभ्यास करू, तर मग आपल्याला जे जे मूळ आहे किंवा जे सत्य आहे ते कधीच कळणार नाही. परंतु सत्य कळण्याची पद्धत काय आहे, की तुम्ही योग्य गुरु शिष्य परंपरेमध्ये गेले पाहिजे आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. तर त्यासाठी प्रभुपाद त्या श्लोकाचा संदर्भ देत आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. इथे अ, अ- 428 पानावरती खालच्या शेवटच्या उतार्यात. हीच वास्तविक वैदिक प्रणाली आहे आणि जे वास्तविकपणे वैदिक परंपरेमध्ये आहेत ते अधिकृत व्यक्तीकडून कृष्ण कथा श्रवण करतात आणि पुन्हा पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्ण प्रेम वाढते. आता हे खूप छान वाक्य आहे, महत्त्वाचं वाक्य आहे, की आता सध्या समजत कदाचित तुम्हाला नवीन नाही म्हणणार मी, पण ठीक आहे. काय होतं की इस्कॉनमध्ये आपण आल्यावरती पहिल्यांदा सगळ्या गोष्टी नवीन नवीन ऐकायला मिळतात. आता आपण काल महाभागवत प्रभूंच्या क्लासमध्ये मुचकुंद महाराजांची वगैरे ती कथा बघितली. अ, काल यवनची कथा बघितली. तर जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकतो तर तेव्हा नवीन असतं, तेव्हा त्याच्यामध्ये ऐकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. पण तुम्ही जेव्हा इस्कॉनमध्ये 10 वर्ष 15 वर्ष
भक्ती कराल तेव्हा त्या कथा तुमच्या बऱ्याच वेळा ऐकून होतील. आता नवीन कथा कुठून आणणार? हं? कालियाची लीला तीच असणार आहे. कालयवनची लीला तीच असणार आहे. मुचकुंद महाराजांची लीला तीच असणार आहे. परंतु तेव्हा काही लोकांचं असं होतं की अरे तेच तेच आहे, नेहमी तेच बोलतात. याच्यामध्ये म्हणजे काही नवीनता वाटत नाही. परंतु जेव्हा असं व्यक्तीला वाटतं तेव्हा समजायचं की आपली भक्ती गडबड आहे किंवा आपली भक्तीला आजार झालाय. कारण भगवंतांच्या कथा ह्या सामान्य कथेसारख्या नाही आहेत, की एकदा पिक्चर बघितल्यानंतर बघण्याची इच्छा होत नाही असं नाही आहे. तर ह्या लीला त्यांचं नाव ते स्वतः आहेत. म्हणून जर असं वाटत असेल की अरे हेच काय परत 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 तेच, तर तेव्हा थोडासा विचार केला पाहिजे की कुठं काही चुकतंय का आपलं. कारण आम्हाला पण इथे निमालीला प्रभू बोलली होती की काही वर्षाने असं होईल की तुम्हाला सगळे जोक पण माहीत होऊन जातील. हं. आता समजा गौरांग प्रभू काही उदाहरणं वापरतात. आता ते गौरांग प्रभूंचे तुम्ही जर क्लासेस ऐकले तर म्हणजे ज्यांनी जास्त दिवसापासून ऐकले त्यांना आधीच समजते की प्रभूजी आता हा जोक सांगणार आहेत किंवा प्रभूजी आता हे उदाहरण सांगणार आहेत. परंतु तो जोक किंवा उदाहरण महत्त्वाचं नाही आहे. त्याच्या मागचा सिद्धांत काय ते महत्त्वाचं आहे. मग जेव्हा वाटायला लागतं की अरे तेच तेच काय ऐकायचं, मग तेव्हा गडबड आहे. कारण प्रभुपाद काय म्हणतात की पुन्हा पुन्हा असे श्रवण करण्याने कृष्णप्रेम वाढते. अ, अ, कृष्ण भक्तीची सुरुवात श्रवणानेच आहे आणि कृष्ण प्रेमापर्यंत पण श्रवणच लागणार आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल तेव्हा पण श्रवणच करायचं आहे. तर हे श्रवण हे भक्तीचं अंग आहे. ज्याला कधीही आपण काय म्हणता येईल गौण समजू शकत नाही. आता माझं सगळं वाचून झालं, सगळं ऐकून झालं, आता मला गरज नाही. पण तुम्हाला आता हे ऐकायला थोडंसंही वाटत असेल, पण मी असे बऱ्याच लोकांना स्वतः बघितले, आश्रमात पण बघितलं. अरे प्रभू क्या वही वही बताते जाने दो, असं होतं. हं. नंतर प्रभुपाद 429 मध्ये काय म्हणतात? असा साक्षात्कार देवदेवतांनाही होऊ शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना जाणणे देवदेवतांनाही कठीण असते आणि श्रेष्ठतर देवता सदैव श्रीकृष्णांना द्विभुज रूपात पाहण्याच्या प्रतीक्षेत असतात. याचा अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्रीकृष्णांच्या विश्वरूपाचे दर्शन अत्यंत दुर्लभ असते आणि कोणत्याही मनुष्याला शक्य नसले तरी त्यांच्या साकार श्यामसुंदर रूपाचे दर्शन त्याहूनही अतिशय दुर्लभ आहे. विराट रूप बघणं पण दुर्लभ आहे. त्याच्यासाठी पण त्यांच्या साधनेमध्ये थोडीफार भक्ती लागते. परंतु त्यापेक्षा दुर्लभ हे द्विभुज रूप आहे. 7-7 वाजून गेले. किती श्लोक बाकी आहेत? 3, 4, 1, 2 आणि 3. ठीक आहे, एक श्लोक घेतो म्हणजे पुढच्या वेळेस आपले थोडेसेच राहतील. का थांबायचं? आणखीन 5 मिनिटात एक श्लोक होऊ शकतो, पण तुम्हाला दुसरा पण क्लास आहे का त्याच्यामुळे विचारतोय मी. काय करायचं सांगा. प्रभूजी तो घ्या क्लास प्रभूजी. 7:30 वाजता आहे. हां, मग ठीक आहे. हा, हा एक आपला तुला एक तरी श्लोक. चालेल. हां, हा एक श्लोक होऊन जाईल आपला. हां, तर आता हे आणखीन एक महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे. श्लोकाची तशीच मी मांडणी केली आहे. मूळ श्लोक आणि त्याचा जोड शब्दांची फोड करून. आता हे आपण या श्लोकाला गाऊया. पुस्तकामध्ये 429 पानावर आहे. नाहम वेदैर्न तपसा नाहं वेदेन न तपसा न दानेन न चेज्जया न दान न च इज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम शक्य एवं विधो दृष्टुम द्रष् दृष्टवानसि मां यथा. दृष्टवान असि मां तर भगवंत इथे अर्जुनला काय सांगतायत की अर्जुन, वेदांचा अभ्यास करून, तपस्या करून, दान करून, इज्जया म्हणजे पूजा आहे, विग्रहांची पूजा करून मला जाणणं शक्य नाहीये. तर मग असा प्रश्न येईल, अरे आपण तर हेच करतोय ना. गीतेमध्ये भगवंत काय बोलले की वेदेश कृतीर वेदविदा म्हणजे वेदांचा करता पण मीच आहे आणि वेदातून मलाच जाणायचं आहे. परंतु या श्लोकामध्ये काय सांगतात? न अहम वेदैर.
वेद अध्ययनाने कधीही नाही. काय कधीही नाही? मूळ रूपामध्ये पाहू शकणे नाही. वेदांचा अभ्यास करून तुम्ही मला मूळ रूपात बघू शकत नाही. परंतु गीतेमध्ये जर भगवंतच म्हणले की वेदांद्वारेच तुम्ही मला जाणू शकता. नंतर तपस्येद्वारे पण तुम्ही मला बघू शकत नाही. परंतु शास्त्रामध्ये तपस्यांचं पण वर्णन आहे. जसे की अ, वेदवतींनी भगवंतांच्या दर्शनासाठी तपस्या केली होती, किंवा बऱ्याच भक्तांच्या तपस्येचं वर्णन आहे की ज्यांनी तपस्या करून भगवंतांना प्राप्त केली. जसे की सुतपा आणि पृशनी आहे. त्यांनी तपस्या करूनच भगवंतांना आपला मूल म्हणून प्राप्त केलं ना. आणि भगवंतांनी त्यांना एक वेळा नाही तर 3 जन्मामध्ये त्यांचं मूल होण्याचं वरदान दिलं. तर याचा अर्थ तपस्याने सुद्धा भगवंतांना बघू शकतो. पण इथे म्हणते तपस्येने नाही बघता येत. नंतर न दानेन, हं? दान देऊन भगवंतांना बघता येत नाही. आता दानाचं एखादं उदाहरण नाही मला आठवत दान देऊन कोणा बघितलं. आणि न इज्जया. इज्जया म्हणजे विग्रहांची पूजा. आता विग्रहांची पूजा तर सर्वत्र, म्हणजे भगवंतांच्या विग्रहाची पूजा तर हे तर प्रमाणित शास्त्रामध्ये सांगितलंय ना. आपण मंदिरामध्ये पण विग्रह आहेत त्यांची पूजा करतोय. पण इथे काय सांगतात की वेदांचा अभ्यास करून, तपस्या करून, दान देऊन किंवा विग्रहांची पूजा करून मला कोणी माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही. तर याचा मागचा अर्थ समजून घ्यावा लागेल. तर इथं वेदाचं अध्ययन म्हणजे फक्त शैक्षणिकदृष्ट्या अध्ययन, ज्यावर आपण बऱ्याच वेळा चर्चा केली ना, की लोक गीता भागवतामध्ये PhD करतात परंतु जपा करत नाहीत. बलराम शक्ती प्रभूंच्या मावशीने अ, भागवतामध्येच PhD केली आहे आणि त्या पूजा करतात साईबाबाची. म्हणजे ते अध्ययन, ते ज्ञान फक्त शैक्षणिक होतं. तर शैक्षणिक दृष्टीने वेदांचं जर वाचन केलं तर मला बघू शकत नाहीत. नंतर अ, तपस्येबद्दल काय सांगितलंय? तपस्येमध्ये पण जर भक्तीचा भाव नसेल तर असं म्हणू शकतो आपण. वेदांचं अध्ययन जर फक्त व्याकरणात्मक दृष्ट्या किंवा शैक्षणिकदृष्ट्या केले तर बघू शकत नाहीत. तपस्येबद्दल इथे प्रभुपाद बोलले नाही. परंतु तपस्या म्हणजे ज्या तपस्येमध्ये भक्ती नाहीये, अशा तपस्येने भगवंतांना बघणं शक्य नाही. परंतु याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. मग कुठली तपस्या करायची, कुठली पूजा करायची. आणि औपचारिकरित्या मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी जातात त्यांना पण आता विग्रहांची पूजा करण्यामध्ये पण फरक आहे. आपण विग्रहांची पूजा अ, शास्त्राच्या अध्ययनाने किंवा श्रवणाने भक्तीचा भाव विकसित करण्यासाठी त्या भावाने आपण भगवंतांची पूजा करतो. परंतु फक्त एक असा नियम आहे ना की बाबा सोमवारी गेलं पाहिजे. सोमवारी जायचं, थोडं काहीतरी फुलं ठेवून यायचं. जायचं म्हणून जायचं जर केलं तर मग नाही भगवंतांना प्राप्त करू शकणार, असा त्याचा अर्थ आहे. विग्रह पूजेने, वेदाच्या अध्ययनाने, दानाने आणि तपस्येने भगवंतांची प्राप्ती करता येते. परंतु या सर्वांमध्ये जर भक्तीचा लेश नसेल, केवळ एक काय म्हटले तिथं, औपचारिकता किंवा केवळ शैक्षणिक दृष्टिकोन, अशा भावनेने केलं तर मग भगवंतांच्या मूळ रूपाला बघणं शक्य नाहीये. तर याचं योग्य दृष्टिकोन काय आहे ते पुढे प्रभुपाद सांगतील. तर हे वेद अध्ययन, पूजा, तपस्या हे जर भक्तिविरहित असतील, हे वाक्य महत्वाचं आहे. मला वाटते प्रभुपादांनी पण सांगितलं असेल. हां, जे भक्तिविहीन आहेत आणि जे नास्तिक आहेत त्यांना हे रहस्य उमगणे अत्यंत कठीण आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर भक्ती नसेल तर मग नाही प्राप्ती होणार. मग तुम्ही कितीही कठोर तपस्या केली, जसे आपण नेहमी चर्चा करतो ना, की लोकांची तपस्या असते की मी चप्पल नाही घालणार किंवा आयुष्यभर हा पदार्थ नाही खाणार, अ, किंवा कुठे कुठे पायाने चालत जाणार, अशा बऱ्याच तपस्या असतात. परंतु ते जपा करत नाहीत. बाकी सर्व करायला तयार असतात पण जपा करत नाहीत. मग ती तपस्या किंवा ती काय फक्त एक अहंकाराचा भाव होऊन जातो की अरे ही अमुक अमुक व्यक्ती इतक्या वर्षापासून त्यांनी हे पदार्थ खाल्ला नाही,
किंवा यांनी इतक्या वर्षापासून पायामध्ये चप्पल घातली नाही, मग तो एक अहंकाराचा विषय होऊन जातो. पण भगवंतानी कुठं सांगितलं की चप्पल न घालता चाला? अ, त्याच्यामध्ये पण भक्तीचा भाव असेल तर ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं काय सांगले कलियुगामध्ये? कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन महत्त्वाचं आहे. पण तुम्ही जरी बघा, तुम्ही सामान्यतः लोक नामस्मरण नामजप सोडून बाकी सगळं करायला तयार असतात. हं. मी तर काही काही ठिकाणी बघितले की लोक तिथं एखादा काही कार्यक्रम असेल तर स्वयंपाक करायला पण तयार असतात. पण क्लास ऐकायला आणि जपा करायला कोणी तयार नसतं. तर तशा गोष्टीचा काही फायदा नाही आहे. मग त्याने भगवंतांना बघणं शक्य नाही आहे. यज्ञ संकीर्तन प्रायेर यजंती ही सुमेधसा. कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञानेच अ, भगवंतांची पूजा करता येते. 54 आणि 55. ठीक आहे, आपण इथे थांबूया. मग गडबड गडबड पळवण्यात काही फायदा नाही, कारण प्रभुपदांनी खूप विस्तारित तात्पर्य दिले 54 आणि 55ला. तर पुढच्या वेळेस आपला हा अध्याय नक्कीच होईल, कारण आज त्या रिव्हिजनमध्ये पण वेळ गेला. तर इथे आपण थांबूया. तुमचा जर काही प्रश्न असेल तर सांगा, किंवा तुम्हाला तुमच्या वाचनात काही आढळलं किंवा एखादी नवीन गोष्ट कळली ज्याचा इथे संबंध आहे, ते पण तुम्ही सांगू शकता. बऱ्याचदा असं होतं ना की दुसरीकडे पण ऐकलेली गोष्ट असते तर इथे संबंध येतो. जसं की मी तुम्हाला महाभागवत प्रभूंच्या क्लासमधून विचारलं. काय विचारलं होतं महाभागवतूंच्या क्लासमधून? गदाचं नाव विचारलेलं. कोणाचं नाव? भगवंतांच्या गदे हां, भगवंतांच्या गदाचं नाव, गदेचं नाव. गदेचं नाव. हां. तर असं काही काही गोष्टी असतात ना की तुम्ही पण दुसऱ्या क्लासमध्ये ऐकल्या असतील. मग मग तुम्ही पण भाग घेऊन सांगू शकता की अरे, प्रभूजी याच्याशी निगडीत असं पण ऐकलंय. मी त्याच्यामुळे काय होईल की क्लासमध्ये आणखीन जास्त माहिती जास्त मिळेल. तर ठीक आहे, इथे थांबूया. आणि उद्या कोणता वार? रविवार. उद्या आपलं रामायण असतं ना, उद्या रामायणची चर्चा करूया. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्णा हरे हरे दंडवत. कृष्णा दंडवत.